काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज नांदेडमध्ये भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासह शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। शहरातील नवा मोंढा येथून मोर्चाला सुरुवात झाली, तर त्यानंतर मोर्चेकरी विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चाचा समारोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली, तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। काय मागण्या होत्या नेमक्या कशासाठी? आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं विराट असा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढला आहे। या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमावरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला।